ठीक आहे. तुला जो पाठ समजला नव्हता तो थोडा वेगळ्या पद्धतीने समजून घेऊ. ही जी काय आहे ती टेलर सिरीज एक्सपान्शन चा पार्ट होता. टेलर सिरीज एक्सपान्शनचा पार्ट असल्यामुळे हे थोडं डिफिकल्ट जातं. पण समजून घे की टेलर सिरीज एक्सपान्शन नुसार जर तू ही व्हॅल्यू लिहिली e⁻x इज इक्वल टू, तर ही टेलर सिरीज या पद्धतीने लिहिली जाते 1 + x + x² 2 + x³ + x⁴ 4 right? आणि हे इन्फानाइट आहे. दिस इज अ इन्फानाइट सिरीज. तर ही सिरीज लिहिल्यानंतर आपल्याला ज्या पद्धतीने हे मिळतं त्या पद्धतीने ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स या टेलर सिरीज मध्ये लिहिल्या जातात. त्या कशा पद्धतीनं, तर sin x व्हॅल्यू टेलर सिरीज मध्ये लिहिताना या पद्धतीने लिहिली जाते x - x³ plus x⁵ minus x⁷ right? Similarly cos theta लिहिला जातो. cos theta लिहिताना is equal to 1 minus x² 2 plus x⁴ minus x⁶ ही इन्फानाइट सिरीज आहे. आणि या इन्फानाइट सिरीज लिहिल्यानंतर आपण एक वेगळ्या पद्धतीनं फंक्शन पाहू की जेव्हा आपल्याला एक फॉर्मॅट लिहायचा आहे. सपोज की हीच फंक्शन जिथं e⁻x होतं तिथं आपण वेगळ्या पद्धतीनं असं लिहितोय की मला e⁻i टाइम्स x लिहायचंय. समजलं? e⁻i टाइम्स x लिहायचंय. तर ही पुढे लिहिताना हे जे काही एक्सपान्शन आहे हे एक्सपान्शन लिहिणार आहे. आणि इथं आपण जे e⁻ix आहे जिथं x आहे त्या ठिकाणी ix हे इन्सर्ट करणार आहे. तर ती कसं येईल पहा. 1 + i टाइम्स x म्हणजे या ठिकाणी आपण i टाइम्स x घेतला. पुढची व्हॅल्यू येईल i टाइम्स x म्हणजे ही x² च्या जागी ix लिहायचे म्हणजेच i टाइम्स x होल ब्रॅकेट स्क्वेअर आलं डिवायडेड बाय 2 त्याच्या पुढची व्हॅल्यू येईल i टाइम्स x⁵ ही व्हॅल्यू या ठिकाणी इन्सर्ट करायचे i टाइम्स x⁴ प्लस काय केलं इथं फक्त e⁻i जिथे e⁻x होतं त्या ठिकाणी e⁻ix इन्सर्ट केलं आणि जिथं x होते राईट साईडला इथे त्या ठिकाणी ix हे इन्सर्ट केलं. आता याच्यानंतर पहा की आपल्याकडे व्हॅल्यू कशा आहेत. तर i ची जी व्हॅल्यू आहे ती √−1 आहे. बरोबर? कारण हे कॉम्प्लेक्स नंबर मध्ये i ची व्हॅल्यू √−1 आहे. त्यामुळं i² ची व्हॅल्यू येईल -1. बरोबर? त्यानंतर i³ ची व्हॅल्यू काय येणार आहे. तर i² × i म्हणजेच i² ची व्हॅल्यू ही -1 आहे. सो इट विल बी -1 into this I. बरोबर? into this I म्हणजेच ही किती येणार आहे तर ही -1. बरोबर? म्हणजेच हे काय झालं i³ इज इक्वल टू -1. बरोबर? i झालं i² झालं i³ इज इक्वल टू -1 आलं. आता i⁴. i⁴ लिहिताना काय येणार आहे i² i² म्हणजे i⁴ आणि i² ची व्हॅल्यू किती -1.
So -1 into -1 is equal to 1. म्हणजे I raised to 4 ची व्हॅल्यू आली -1. सिमिलरली I raised to 5 लिहिताना कसं येईल? So I raised to 4 into I म्हणजेच I raised to 5. I raised to 4 ची व्हॅल्यू 1 आहे. So it will be 1 minus I is equal 1 into I is equal to I. म्हणजे I raised to 5 ची व्हॅल्यू आली I. तर ही इक्वेशन जेव्हा आपण हे सगळे इक्वेशन जेव्हा इथं पुट करणार आहोत म्हणजे या पर्टिक्युलर व्हॅल्यू, तर आपण लिहिताना काय येईल? e raised to I times x is equal to हे 1 इथं I दिलाय आणि या ठिकाणी ज्यावेळी I दिलाय ती तशीच व्हॅल्यू लिहू शकतो आपण, फक्त पुढच्या व्हॅल्यू इन्सर्ट करू शकतो. इथे काय येईल? I² येईल. I² ची व्हॅल्यू ही चेंज करणार आहे आपण, बरोबर? तर ते लिहिताना हे असंच ठेवू 1 plus ix फर्स्ट व्हॅल्यू ही इक्वेशन लिहिता आपण आता ix प्लस लिहिताना इथं पहा, इथं जो I त्या स्क्वेअरची व्हॅल्यू I²x होणार आहे. तर I² ची व्हॅल्यू -1 आहे म्हणजे इथं -1 येईल. -1 टाइम x² म्हणजेच -x²/2 फॅक्टोरियल. नंतर इथं I³ आहे. I³ ची व्हॅल्यू किती ती येते I² -1 into I म्हणजेच ही किती येणार आहे? I येते, बरोबर? ही -I. -1 into I is equal to -I म्हणजे हे -I. ठीक आहे? I³ -I. तर I³ -I म्हणजेच इथं I times x³/3 फॅक्टोरियल. I raised to 4 ची व्हॅल्यू 1 आहे म्हणजेच प्लस x raised to 4/4 फॅक्टोरियल. पुन्हा पुढे काय मिळेल आपल्याला? पुढे कशा पद्धतीने येईल? तर ही जेव्हा लिहू x raised to 4 पुढची व्हॅल्यू येते जेव्हा 5 लिहिणार आहे I raised to 5 त्या ठिकाणी याची व्हॅल्यू I येते म्हणजेच हे काय येणार आहे? कुठल्या पद्धतीने होईल? तर याची व्हॅल्यू येईल प्लस I raised to I times x raised to 5/5 फॅक्टोरियल. बरोबर? तर हे इथपर्यंत. हे कशा पद्धतीनं की जे काही सिरीज एक्सपान्शन लिहितोय हे त्या पद्धतीने येतं. आता इथं जर पाहिलं तर हा 1, हा 2, हा 4 या सगळ्या काय आहेत? या सगळ्या ज्या आहेत त्या आहेत रियल नंबर्स, बरोबर? कॉम्प्लेक्स नंबर मधले रियल नंबर्स. आणि जिथं I आहे त्यात ही झाली, ही झाली, नंतर ही व्हॅल्यू झाली आणि नंतर ही व्हॅल्यू झाली. ही आहे इमॅजिनरी नंबर. तर हे जेव्हा सेपरेट करून लिहू शकतो तर ते कसं लिहिणार? I times x is equal to e raised to I times x is equal to हे फक्त हे सेपरेट आउट लिहू शकतो कारण ही सिरीज आहे. हे प्लस डॉट डॉट इन्फिनाइट आहे. इन्फिनाइट असलं तरी आपण ह्याला सेपरेट आउट लिहू शकतो, फक्त रियल नंबर्स सेपरेटली लिहू शकतो. म्हणजेच 1 प्लस हा सेकंड म्हणजे -x²/2 फॅक्टोरियल. नंतर हा एक प्लस x raised to 4/4 फॅक्टोरियल प्लस डॉट डॉट, राईट? ही इन्फिनाइट सिरीज आहे. आता राहिले इमॅजिनरी. इमॅजिनरी मधला जर आपण I हा कॉमन घेतला, I हा कॉमन लिहिला तर हा कशा पद्धतीने येईल? तर प्लस I टाइम्स इन ब्रॅकेट x नंतर हा -x³/3 फॅक्टोरियल नंतर हा प्लस x raised to 5/5 फॅक्टोरियल प्लस डॉट डॉट. तर ही काय झाली? ही एक पर्टिक्युलर सिरीज झाली. म्हणजे काय?
की हे जेव्हा एक्सपान्शन लिहितोय तर या पर्टिक्युलर एक्सपान्शन सिरीज आहे. आता हे लिहित असताना आपल्याला काय आहे, आधी जे मिळालेलं आहे आपण जे लिहिलंय sin x ही व्हॅल्यू लिहिली आणि cos x ही व्हॅल्यू लिहिली. इथं जर नीट पाहिलं तर हे आपल्याला लगेच समजून येतं की हे जे काय आहे e⁻ix इज नथिंग बट हा जो पॅटर्न आहे हा पहिला स्क्वेअर ब्रॅकेट मधला, तर हा आहे cos ऑफ x, राईट, आणि प्लस i टाइम्स हा जो ब्रॅकेट आहे तो आहे sin ऑफ x. म्हणजे सिमिलरली जेव्हा आपण लिहू, जेव्हा हे ix ला आपण रिप्लेस करू म्हणजे ix इज इक्वल टू थीटा लिहू, ही व्हॅल्यू जेव्हा लिहू आपण तेव्हा हे इक्वेशन काय होईल, ही जेव्हा थीटा लिहू ix इज इक्वल टू i थीटा लिहू तेव्हा ei थीटा इज इक्वल टू cos ऑफ थीटा प्लस i टाइम्स sin ऑफ थीटा हे या पद्धतीने येतं. म्हणून आपण ते इक्वेशन एक्सपान्शन सिरीज मध्ये या पद्धतीने लिहिली. आता फक्त तू चेक कर की हे इक्वेशन, दिस इक्वेशन आणि हा फॉर्म हे याच टाइप मध्ये कसं लिहित आहे. बरोबर, हे जे cos थीटा आहे हे सिरीज एक्सपान्शन आहे आणि हे जे आलंय हे सुद्धा हे त्याच टाइप मधलं एक्सपान्शन आहे. ठीक आहे, एकदा चेक करून पहा.